हे भोलेनाथा, तुमची ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्यांच्यावर कधीही संकट येऊ देऊ नका आणि या चालू क्षणाला त्यांच्या भाग्यात असा चमत्कार करा की दुनिया पाहत राहील. प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशी कथा ऐकवतोय जी फक्त ऐकल्याने तुमच्या आयुष्यात आनंद, संपत्ती आणि समृद्धी येईल आणि कितीही मोठे आजार, रोग तुझं शरीर सोडून निघून जातील. ही कथा शांत मनाने फक्त श्रवण केल्याने कितीही मोठ्यातील मोठ्या संकटातून सुटका होते आणि मरेपर्यंत आपल्यावर संकट येत नाही. त्यामुळे तुम्ही ही कथा ऐकायला आलाच आहात तर ती शेवटपर्यंत ऐका. भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव टाईप करा आणि ही कथा लाईक करा. अशी ही पवित्र कथा 2 भक्तांना शेअर करा. तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. एका वेळेची गोष्ट आहे. एका लहानशा गावात एक अत्यंत साधा ब्राह्मण राहत होता. तो खूपच गरीब होता, पण त्याचं मन भक्तीने परिपूर्ण होतं. तो रोज सकाळी लवकर उठून स्नान करत असे. मातीची लहानशी शिवमूर्ती आपल्या अंगणात ठेवलेली होती. त्यासमोर दिवा लावून तो ओम नमः शिवायचा जप करत असे. त्याचं आयुष्य अत्यंत साधं होतं. घरात फार काही नव्हतं. कधी अन्न असायचं तर कधी नसायचं, पण त्याचं मन कधीही डळमळलं नाही. त्याला एक विश्वास होता, भोलेनाथ एक दिवस माझ्यावर कृपा करतील. एकदा श्रावण महिना सुरू झाला. पहिलाच सोमवार होता. त्या दिवशी ब्राह्मण नेहमीप्रमाणे आंघोळ करून शिवाची पूजा करत होता. ओम नमः शिवायचा गजर चालू होता. तेवढ्यात त्याच्या दारावर हाक ऐकू आली. त्याने बाहेर पाहिलं तर 3 साधू उभे होते. ते खूप थकलेले, दुर्बळलेले आणि उपाशी दिसत होते. त्यांनी नम्रपणे विचारलं, ब्राह्मणदेवा, आम्ही 3 दिवसांपासून उपाशी आहोत. कृपा करून काहीतरी अन्न द्या. ब्राह्मण क्षणभर गोंधळला. घरात काहीही नव्हतं, पण त्याला ते साधू पाहून काहीसं वेगळंच जाणवलं. तो मनातच भोलेनाथाला साथ घालतो, हे महादेव, हे माझं नाही, तुझं घर आहे. हे भिक्षुक उपाशी आहेत. माझ्या हातून यांचा उपवास सुटू देत. तूच काहीतरी व्यवस्था कर. आणि चमत्कार घडतो. घरातल्या एका कोपऱ्यात त्याला एक माठ सापडतो. त्यात गरम गरम खिचडी, पाणी आणि थोडासा गूळ ठेवलेला असतो. तो अवाक होतो, पण लगेच त्याने सर्व अन्न त्या 3 साधूंना आदराने वाढलं. हेच आहे माझ्याकडे, पण मनापासून दिलं आहे, असं म्हणाला. 3ही साधू अन्न ग्रहण करतात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. ते क्षणभर डोळे मिटतात आणि तेव्हा एक अद्भुत तेज प्रकट होतं. ते 3ही साधू भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्या रूपात समोर उभे असतात. ब्राह्मण स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. भगवान शिव पुढे होऊन म्हणतात, हे भक्ता, तुझ्या श्रद्धेवर आम्ही प्रसन्न झालो आहोत. माग, जे काही हवं आहे ते माग. भगवान महादेव स्वतः समोर उभे राहिले होते. त्या ब्राह्मणाचे डोळे अश्रूंनी भरले होते. तोंडातून शब्दही निघत नव्हते. महादेव हळुवारपणे म्हणाले, भक्ता, तुझ्या निष्कलंक श्रद्धेमुळे आम्ही प्रसन्न झालो आहोत. माग, जे हवे आहे ते माग. ब्राह्मणाने डोळे मिटले. थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, मला काहीही नको प्रभू, फक्त मी इतकंच मागतो, माझ्या दारात आलेल्या प्रत्येक भुकेल्या जीवाला कधीही रिकाम्या हाताने मी पाठवू नये. भगवान शिव हसले. त्यांचा चेहरा प्रसन्नतेने उजळला. तू महान आहेस भक्ता. आम्ही तुला अशी कृपा देतो. आजपासून तुझ्या घरात अन्न कधीच संपणार नाही. तुझ्या हातून अन्न देणं हेच तुझं पुण्य होईल. तेवढ्यात भगवान विष्णू पुढे आले. हे भक्ता, तू केवळ आमच्या रूपाला नाही तर प्रत्येक प्राण्यात आमचं दर्शन केलं. तुझं मन हे मंदिरासारखं पवित्र आहे. आणि ब्रह्मदेव म्हणाले, तुझी कथा युगानुयुगे लोक ऐकतील. ती भक्तीचा आदर्श ठरेल. ते 3 देव त्या ब्राह्मणाला आशीर्वाद देऊन तेजस्वी प्रकाशात अदृश्य झाले. त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं घर
कधीच उपाशी राहिलं नाही. त्याला जे काही हवं असायचं ते त्याला नक्कीच मिळायचं. पण त्या ब्राह्मणाने कधीच अहंकार केला नाही. तो दररोज त्याच भक्तिभावाने शिवाची पूजा करत राहिला. श्रद्धा असेल तर गरिबीही आशीर्वाद बनते आणि भुकेला पोटही देवाचं दर्शन घडवतात. महादेव म्हणतात, माझी ही कथा जो मनुष्य आज शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहणार नाही. एके दिवशी पुन्हा एकदा तीच वेळ आली. संध्याकाळ झाली होती. आभाळात मेघ जमले होते. पावसाच्या सरी पडू लागल्या होत्या आणि त्या ब्राह्मणाच्या दारात पुन्हा 3 साधू येऊन उभे राहिले. भिजलेले कपडे, थकलेले चेहरे. ते म्हणाले, हे ब्राह्मणदेव, आम्ही प्रवासी साधू आहोत. आम्ही फक्त थोडंसं अन्न मागायला आलो आहोत. ब्राह्मण क्षणाचाही विचार न करता म्हणाला, या या, माझं घर तुमचंच आहे. प्रभू पुन्हा माझ्या अंगणात आलेत. त्याने साधूंना प्रेमाने घरात बसवलं, पाय धुतले, कोरडे कपडे दिले आणि स्वयंपाकघरात गेला. पण त्या दिवशी घरात अन्नाचा एकही कण उरला नव्हता. त्याचं मन थरथरलं, डोळे भरून आले. पण त्याने हार मानली नाही. तो आपल्या झोळी घेऊन गावात गेला. घरगृहातून थोडं थोडं पीठ, भाजी, धान्य जमा केलं. कुणालाही काहीही सांगितलं नाही. पुन्हा घरी आला, स्वयंपाक केला आणि प्रेमाने त्या 3 साधूंना वाढलं. ते साधू खूप शांतपणे खात होते. तेवढ्यात त्या ब्राह्मणाला वाटलं, हे काही सामान्य साधू नाहीत. जेवण झाल्यावर 3ही साधू उठले. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं आणि ते म्हणाले, हे भक्ता, आम्ही त्रिमूर्ती आहोत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तुझी श्रद्धा, सेवाभाव आणि नम्रता पाहून आम्ही स्वतः तुझ्या घरात आलो आहोत. ते क्षण ब्राह्मणासाठी अमृतासमान होते. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तो त्यांच्या पायांवर कोसळला. भगवान महादेव पुढे म्हणाले, तुझी ही भक्ती अमर होईल. ही कथा काळानुसार बदलत जाईल, पण तुझं निस्वार्थ प्रेम अमर राहील. त्या दिवसानंतर त्या ब्राह्मणाच्या घरात न फक्त अन्न तर सौख्य, समाधान आणि सतत देवतेची उपस्थिती लाभली. जेव्हा भक्ती अहंकाराशिवाय असते तेव्हा देव स्वतः त्याच्या अंगणात उतरतो. भक्तांनो, भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, महादेवा तुझी कृपा मला हवी आहे. ओम नमः शिवाय. नंतर एका मोठ्या गावात एक वयोवृद्ध स्त्री राहत होती. तिचं नाव गीता. तिचा पती गेला होता. मुलं दूर शहरात राहत होती आणि ती एकटीच आपल्या घरात शांतपणे दिवस काढत होती. गीतामाई रोज पहाटे उठून जवळच्या भगवान शिवाच्या मंदिरात जात असे. हातात एक तुपाचा दिवा, काही फुलं आणि मनात एकच प्रार्थना, हे महादेवा, माझं जीवन शांततेत जावं. पण तिच्या मनात कायमच एक शंका असायची. मी एवढी भक्ती करते, दररोज मंदिरात जाते, कुणालाही त्रास देत नाही, तरीही माझं मन इतकं अस्वस्थ का राहतं? एके दिवशी ती पुजाऱ्याला म्हणाली, बाबा, इतकी भक्ती करूनही माझं दुःख का संपत नाही? पुजाऱ्याने तिच्याकडे पाहिलं आणि शांत हसत म्हणाला, आई, भक्ती म्हणजे देवाकडून काही मागणं नव्हे. भक्ती म्हणजे स्वतःला त्याच्याकडे अर्पण करणं. महादेवांचं बघ, त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. शरीरावर वस्त्र नव्हतं, शरीरभर राख होती, गळ्यात साप, हातात त्रिशूळ आणि मन मात्र भक्तांसाठी पूर्ण समर्पित होतं. गीतामाई काही क्षण गप्प बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, बाबा, मी उद्यापासून देवाकडून काहीच मागणार नाही. जे काही आहे ते सर्व त्याचंच आहे. माझा श्वासही त्याचाच आहे. त्या दिवसानंतर ती रोज मंदिरात येऊन फक्त एवढंच म्हणू लागली, हे महादेवा, आता माझं काहीच घेऊ नकोस, पण जे आहे ते सर्व तुझंच आहे. आणि जणू काही त्या समर्पणाने तिच्या जीवनात बदल घडू लागले. जी माई एकटी होती तिच्या अंगणात शेजारी रोज भेटायला जायला लागले. एक लहान मुलगा तिला आजी म्हणून हाक मारू लागला. तिचं घर जे सुन्न आणि निरस वाटायचं तिथे हसू आणि आनंद परतू लागला. एक दिवस श्रावण महिना सुरू झाला होता. गीतामाईने त्या लहान मुलाला हाक मारली आणि म्हणाली,
बाळा, मी तुला श्रावणातील एक कथा सांगते, जी कथा मी कधीही विसरू शकत नाही. ती म्हणाली. ती कथा आहे 3 भुकेल्या साधूंची आणि एका गरीब ब्राह्मणाची, ज्यांना आपल्याकडे काहीच नसतानाही त्यांचं पोट भरलं आणि महादेव स्वतः त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना कृपा दिली. ती कथा सांगून झाल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावर शांती होती. मग त्याने ती कथा आपल्या मित्रांना सांगितली. मग त्यांच्या मित्रांनी ती त्यांच्या घरी सांगितली आणि हळूहळू ही कथा गावभर पसरली. शाळांमध्ये, अगदी कार्यालयांमध्ये सुद्धा ती कथा लोक ऐकू लागले. जिथे ही कथा ऐकली जात असे तिथे एखादा छोटासा चमत्कार घडायचा. कुणाचं संकट टळायचं, कुणाचं मन शांत व्हायचं, कुणाला वाटायचं कुणीतरी आपल्या जवळ आहे. लोक म्हणू लागले, ही केवळ कथा नाही, ही शिवकृपेची ऊर्जा आहे. त्या लहान मुलानं ती कथा ऐकली आणि त्याचं मन थक्क झालं. तो घरी गेला आणि आईला म्हणाला, आई, मी आज काहीतरी विशेष ऐकलं. गीता आजीने सांगितलेली एक कथा, महादेवाची कथा. आईने त्याला जवळ घेतलं आणि तो त्याच्या बाल हृदयाने संपूर्ण गोष्ट सांगू लागला. त्याच्या डोळ्यात चमक होती, आवाजात श्रद्धा होती. आई ही स्तब्ध झाली. तिला जाणवलं, ही साधी गोष्ट नाही, ही गोष्ट म्हणजे भक्तीचं बीज आहे. त्या रात्री ती आई झोपेत महादेवांचं दर्शन पाहते. महादेव हात जोडून तिच्याकडे पाहतात आणि फक्त एवढंच म्हणतात, श्रद्धा जिथे असते तिथे कृपा आपोआप पोहोचते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्त्री आपल्याच ओसरीवर बसून त्या गोष्टीचं स्मरण करत होती. एवढ्यात एक गरीब माणूस तिथे आला. अंगावर फाटकी कपडे, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न. ती त्याला पाणी देते आणि विचारते, काय झालं बाबा, कुठून येत आहे? तो म्हणतो, आई, खूप दिवसांपासून उपाशी आहे. एखादं काम मिळेल का म्हणून आलो होतो. ती स्त्री क्षणभर विचार करते आणि मग घरात जाऊन एक पोळी, थोडी भाजी आणि थोडं दूध घेऊन त्याच्यासमोर ठेवते. तो डोळ्यातून पाणी आणतो आणि म्हणतो, आई, तू मला जे दिलंय ते अन्न नाही, हा महादेवांचा आशीर्वाद आहे. तो म्हणतो, मी काल रात्री महादेवाला मनात विचारलं होतं, हे महादेव, तू आहेस की नाही? जर असशील तर उद्या मला तुझं दर्शन कोणत्याही रूपात होऊ देत. आणि आज तू मला अन्न दिलंस, तू माझ्यासाठी महादेव झालीस. ती स्त्री थरथर कापू लागते, कारण त्याच दिवशी तिने महादेवांचं स्वप्न पाहिलं होतं आणि समोरचा माणूस तिला म्हणत होता, तूच महादेव आहेस. ते दोघांच्या पाया पडतात. त्या ओसरीवर त्या दिवशी फुलं पडत असतात. आभाळात एक मंद वाऱ्याची झुळूक आणि हळूच बेलपत्र झाडावरून खाली येतं. तेव्हा कुणीतरी म्हणालं, महादेव कुठेही अचानक प्रकट होतो, कधी गीतेच्या रूपात, कधी लहान मुलाच्या स्वरात, तर कधी उपाशी पोटाच्या रूपात. फक्त ओळखण्याची श्रद्धा पाहिजे. ही कथा फक्त सांगण्यासाठी नव्हे, ही कथा अनुभवण्यासाठी आहे. तुम्हाला या कथेची खरी फलप्राप्ती हवी असेल तर शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. त्या गावाच्या शेवटच्या टोकावर एक जुनं पण अत्यंत पवित्र शिव मंदिर होतं. त्या मंदिराला कोणताही डंका नव्हता. तिथे वीज नव्हती, सजावट नव्हती, पण तिथे एक शांत गूढता होती. जणू स्वतः भगवान शंकर त्या जागेवर नेहमी वास करत असत. मंदिरात प्रवेश करताच हवेचा एक वेगळा स्पंदन जाणवायचा. शरीर थरथरायचं आणि मन नतमस्तक व्हायचं. त्या मंदिरात रोज संध्याकाळी एक वृद्ध साधू जायचा, फाटक्या वस्त्रात पण चेहऱ्यावर दिव्य तेज. त्याचे डोळे जणू काळाच्या पलीकडचं काहीतरी पाहत होते. कोणाशी बोलायचा नाही, मंदिरात येऊन गाभाऱ्याजवळ बसायचा, डोळे मिटून, हात जोडून, आणि मग तासनतास बसून निघून जायचा. लोक त्याला वेडे समजायचे. काही जण म्हणायचे, हे बघा, हा तर फकीर आहे, त्याला काय चिंता. पण एक तरुण त्याला रोज पाहायचा. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुनचं आयुष्य थोडं विचित्र होतं. घरात गरिबी, वडिलांचं निधन झालेलं, आई आजारी, शिक्षण अपूर्ण आणि नोकरीही नव्हती. त्याच्या डोळ्यात कायम प्रश्नच राहायचे, हे सगळं माझ्याच वाट्याला का? एके दिवशी तो मंदिरात आला, थेट त्या साधूच्या समोर बसला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. थरथरत म्हणाला, बाबा, आज मला काहीच समजत नाहीये. महादेवांचं नाव घेतोय पण काहीच घडत नाही.
मला उत्तर पाहिजे. साधू थोडा वेळ शांत राहिला. मग डोळे उघडले आणि म्हणाला, तू महादेवांचं नाव घेतोस, पण त्यांच्याशी बोलतोस का? साधू पुढे म्हणाला, केवळ नाव घेणं म्हणजे संबंध निर्माण करणं नाही. जसं आपण आपल्या आईशी बोलतो, आपल्या व्यथा, आपली भीती, आशा, स्वप्न आपण तिला सांगतो, अगदी तसंच आपणही महादेवांशी बोललं पाहिजे. तू त्यांच्याशी संवाद आजपर्यंत साधला आहेस का? अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाबा, मी नेहमी त्याला म्हणायचो, दे, मला देत राहा, पण मी कधी म्हणालोच नाही की हे शंकरा, मी तुझा आहे, मी तुझं ऐकतोय, मला तू समजावून सांग, मी तुझं बाळ आहे, तू मला समजून घे, असं मी कधीच बोललो नाही. आत्तापर्यंत फक्त त्याच्याकडे मागत आलोय. साधू हसला. महादेव भोलेनाथ आहेत, पण तो मागणं पूर्ण करण्यापूर्वी पाहतो. मागणाऱ्याच्या मनात भक्ती आहे की नाही, असं साधू म्हणाला. भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही, भक्ती म्हणजे समर्पण. त्या दिवसानंतर अर्जुनचं जीवनच बदललं. तो दर सोमवारी उपवास करू लागला, भजन ऐकू लागला, मंत्रजप करू लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने प्रत्येक रात्री एकट्याने महादेवांशी संवाद करायला सुरुवात केली. तो म्हणायचा, भोलेनाथ, मला काहीही नको, फक्त तुझं अस्तित्व माझ्या श्वासात भरावं, बाकी वाट तूच दाखव. 3 महिने गेले. अचानक त्याला एका ठिकाणी छोटीशी नोकरी लागली. त्याच ठिकाणी त्याची ओळख झाली, अशा व्यक्तीशी ज्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळाली. त्याच शिक्षणावर त्याने अभ्यास केला, स्पर्धा परीक्षा दिली आणि पुढं तो सरकारी सेवेत गेला. तो पुन्हा त्या मंदिरात गेला. तो साधू तिथे नव्हता. त्यानं विचारलं, ते वृद्ध बाबा कुठे आहेत? कुणीतरी हसत म्हणालं, अरे बाबा, बाबा तर गेल्याच वर्षी समाधीस्थ झाले. तू ज्याला पाहिलंस तो तुझा भक्तिरूपी अनुभव असेल. अर्जुन गोंधळला, पण त्याला समजलं, शिव कधी कसा भेटतो हे आपल्या श्रद्धेवर असतं. तो माणसाच्या रूपातही येतो, स्वप्नातही येतो आणि आपल्यातल्या बदलातही येतो. अर्जुनचं जीवन बदललं होतं, पण त्याला हे स्पष्ट समजलं की हा बदल महादेवांमुळे झाला, पण त्याचं अस्तित्व केवळ मूर्तीत नव्हतं, ते प्रत्येक कृतीत, प्रत्येक मार्गदर्शनात होतं. त्याने ठरवलं, मी महादेवांची ही कृपा इतरांपर्यंत पोहोचवणार. तो गावोगावी फिरू लागला. तरुणांना एकत्र करून त्यांना सांगू लागला, तुमच्याकडे काही नसेल तरीही चालेल, पण मनात विश्वास असेल ना, तर भगवान शिव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करतील. भक्तांनो, तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्याही भाग्यात अशक्य गोष्टी शक्य व्हाव्यात, तर प्रेमाने टाईप करा, हे महादेवा, माझ्या भाग्यात अशक्य गोष्टी शक्य करा. एका गावात त्याला 3 भिकारी भेटले. अन्न नव्हतं, निवाऱ्याचं ठिकाण नव्हतं आणि डोळ्यात निराशा होती. त्यातला एक म्हणाला, आम्ही इतके दिवस मंदिरासमोर झोपलो, पण कोणीही अन्न दिलं नाही, कोणता चमत्कारही घडला नाही. आम्ही शिवभक्त आहोत असं म्हणायचो, पण त्यानेही काहीच दिलं नाही. अर्जुन शांतपणे त्यांच्याजवळ बसला आणि म्हणाला, तुम्ही मंदिरात झोपलात, पण मंदिरात राहणाऱ्या शिवाशी मनाने संवाद केला का? तुम्ही हात पसरवलेत, पण हृदय उघडलं का? भक्ती म्हणजे फक्त देवासमोर बसणं नाही, भक्ती म्हणजे त्याच्या आत शिरणं. त्याच्या बोलण्यात काहीतरी होतं. 3 थोडे गंभीर झाले. अर्जुन म्हणाला, आज रात्री झोपण्याआधी फक्त डोळे मिटा आणि महादेवाला असं म्हणा, मी काहीच मागत नाही, फक्त इतकं सांग, तू माझ्याजवळ आहेस ना? बघा, उत्तर नक्की मिळेल. त्या रात्री एक चमत्कार झाला. 3 एकाच्या स्वप्नात एक वृद्ध साधू आला. त्याने एका हातात तुळशीची माळ दिली आणि म्हणाला, हे घे, ही माळ ज्या झाडाजवळ घेऊन जाशील तिथे तुला तुझं उत्तर मिळेल. सकाळी उठल्यावर त्याने स्वप्न सांगितलं. बाकी 2ही म्हणाले, आपण 3 एकत्र जाऊ. ते चालू लागले. जंगल ओलांडून एका टेकडीच्या पायथ्याशी पोचले. तिथे एक मोठं झाड होतं आणि झाडाखाली एक छोटीशी गुहा. त्या गुहेत कोणीच नव्हतं, पण भिंतीवर एका हाताने लिहिलेलं होतं, जे काही हवं असेल त्याचा मार्ग इथे नाही, पण जे काही खरं आहे त्याचं उत्तर मात्र इथे मिळेल. त्यांना कळून चुकलं,
महादेव फक्त मागण्यांमध्ये नसतो, तो शोधण्यात असतो, आणि जो शोधतो त्याच्यापर्यंत तो स्वतः चालत येतो. त्या तिघांनी गुहेत काहीच न सापडलं तरीही त्यांच्या मनात एक वेगळी शांती उतरवली होती. ते पुन्हा गावाकडे परतत होते. तोंडाने काहीच बोलत नव्हते, पण हृदयाने त्यांना काहीतरी नवीन समजलं होतं. त्याच रात्री गावात एक मोठा उत्सव लागलेला होता. श्रावणातील शेवटचा सोमवार. गावकऱ्यांनी महादेवांचं भव्य रथ मिरवणूक काढायचं ठरवलं होतं. पण अचानक गावात वादळ येऊ लागलं. विजा चमकू लागल्या. आकाशात काळे ढग दाटून आले होते. लोक घाबरले. वादळात कोणीतरी ओरडलं, रथाला कोणी हात लावू नका, ही अपशकुनाची वेळ आहे. तेवढ्यात त्या तिघांपैकी एक, जो स्वप्नात तुळशीची माळ घेतलेला होता, तो पुढे आला. त्याने मोठ्याने ओरडून सांगितलं, हा रथ कुणाचाही नाही, हा शिवाचा रथ आहे. तो आपलं रक्षण करतो. भीती नव्हे, विश्वास हवा. गावकरी गोंधळले, पण त्याच्या चेहऱ्यावर असा आत्मविश्वास होता की काही तरुण त्याच्या मागे रथ ढकलायला लागले. आणि आश्चर्य, रथ पुढे सरकताच वादळ कमी होऊ लागलं. वाऱ्याचा वेग थांबू लागला. विजांचा कडकडाट बंद झाला आणि आकाशात एक स्वच्छ चांदणं उमटलं. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळे ओरडू लागले, हर हर महादेव, हर हर महादेव. त्या दिवशी महादेवांनी साक्षात प्रकट होऊन सांगितलं, भक्ताला मी ओळखतो. तो कोण आहे, कुठून आला आहे, त्याचा किती दोष आहे, हे मी पाहत नाही. मी पाहतो त्याच्या हृदयात असलेली श्रद्धा. कारण माझा दरबार हा न्यायाचा नव्हे, तो प्रेमाचा आहे. त्या तिघांना गावाने एक जागा दिली, अन्न दिलं, आश्रय दिला, पण त्यांनी पुन्हा भीक मागणं बंद केलं, तेही कायमचं. ते मंदिराजवळ राहू लागले, भक्तांशी संवाद साधू लागले आणि त्यांच्या बोलण्यात एकच गोष्ट ठसत राहिली, महादेव तिथे नाही जिथे आपण त्यांना शोधत बसतो, ते तिथे असतात जिथे आपण त्यांना समजून घेतो. त्या तिघांचं जीवन आता बदललं होतं. गावाने त्यांना अन्न, वस्त्र, घर सगळं काही दिलं होतं, पण महत्त्वाचं म्हणजे ओळख दिली होती. आता ते कोणतेही भिकारी नव्हते, ते होते शिवाचे अनुभव सांगणारे साधक. एका दिवशी त्या तिघांपैकी एकाला स्वप्न पडलं. स्वप्नात एक प्रकाशमय रूप गाभाऱ्यात प्रकट झाला. भोलेनाथ त्यांच्या डोळ्यातून जणू ब्रह्मांड वाहत होते. ते म्हणत होते, मी तुम्हाला उपाशी ठेवलं, कारण माझ्याजवळ येणं हे भूक लागल्याशिवाय शक्य नाही. मी तुम्हाला वाट दाखवली नाही, कारण वाट शोधावी लागते, तेव्हाच तिची किंमत कळते. मी तुम्हाला लोकांपासून वेगळं ठेवलं, कारण त्यांचं प्रेम मिळालं की तुम्ही त्यांना प्रेम द्याल. आणि मी स्वतः तुम्हाला त्या गुहेत भेटलो, कारण मी फक्त गाभाऱ्यात नसतो, मी त्या अंधाऱ्या क्षणात असतो. स्वप्नातून जाग आल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते समजुतीचे. कथा इथेच संपत नाही, कारण ही कथा होती एका भक्ताची यात्रा. ती यात्रा कोणत्याही साधूची असो, एखाद्या गरिबाची असो किंवा तुमची असो, ती यात्रा सुरू होते या विचारांपासून, मागण्यांपासून आणि पोहोचते समर्पणापर्यंत. त्या तिघांनी शेवटी गावात एक लहानसं ध्यान केंद्र सुरू केलं, जिथे कोणीही येऊ शकतं, बसू शकतं आणि शांततेत बसून फक्त एक वाक्य मनात ठेवू शकतो, महादेव मला काही देऊ नकोस, पण मला तू समजून घेण्याची बुद्धी दे. गावातील छोटी मुलं आता त्या साधूंना गुरु म्हणत होती. त्यांचं ज्ञान पुस्तकातून नव्हतं, ते आयुष्याच्या प्रत्येक अडचणीतून मिळालेलं होतं. ते सांगत असत, भुकेल्या व्यक्तीला अन्न द्यावं, हसणाऱ्यांचं ऐकावं, रडणाऱ्याच्या बाजूला बसावं आणि भोलेनाथांचं नाम जपावं. उगाच अवघड गोष्टींचा विचार करू नये. देव सोपा असतो, आपणच अवघड झालोय. अखेर त्या तिघांनी गाव सोडून दिलं. कोणी म्हणालं ते परत हिमालयात गेले, कोणी म्हणालं तेच आता गावाच्या देवळात प्रकट होतात. पण गावात अजूनही एका मंदिराच्या भिंतीवर लिहिलेलं आहे, तू जर भक्तीने चालशील तर महादेव स्वतः रस्ता बनतो, तू जर श्रद्धेने रडशील तर महादेव स्वतः पाणी बनतो, तू जर प्रेमाने मागशील तर महादेव स्वतः सर्वस्व देतो. तर प्रेमळ भक्तांनो, आजची ही कथा इथेच संपत आहे. ही कथा आपल्याला काय शिकवते, तर शिवभक्त अनेक होते. खरी भक्ती ही केवळ मंदिरात नव्हे, मनात असते. मंदिरात पूजा करणारेही बरेच होते, पण खरे शिव तिथेच प्रकट होतात, जिथे खरं प्रेम दाखवलं जातं. त्यांचं प्रेम एका गरिबाने, ज्याच्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं, तरीही त्याने स्वतः उपाशी राहून इतरांचं पोट भरलं, त्यांनी ओळखलं
यातून आपण शिकतो की खरी पूजा ही सेवेमध्ये असते, श्रद्धेने भरलेल्या कृतीमध्ये असते. देव मनामध्ये असतो, त्याची परीक्षा तो प्रत्येक कृतीत घेतो. भगवान शिव स्वतः साधूंच्या रूपात येतात, पण बहुतेक लोक त्यांना ओळखू शकत नाहीत. याचा अर्थ असा की देव प्रत्येक रूपात आपल्या आयुष्यात येऊ शकतो. गरीब, भिकारी, थकलेला प्रवासी, एखादा उपाशी माणूस आणि आपली परीक्षा घेतो. आपण त्यावेळी काय कृती करतो तेच खरे. निस्वार्थ सेवा हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आपल्याकडे काही नसतानाही जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो तेव्हा ती कृती देवाच्या पूजेहूनही श्रेष्ठ असते. त्या गरीब माणसाने त्याच्या उरलेलं थोडक्यात अन्न 3 साधूंना अन्न दिलं. त्याच्या त्या निस्वार्थ भक्तीमुळे त्याचं भाग्य उजळलं. श्रद्धा आणि नम्रता हे जीवनाचे मूलभूत आधार आहेत. पुण्य केवळ धनाने मिळत नाही, मनाने मिळतं. शेवटी देव त्या माणसाला आशीर्वाद देतो, कारण त्याच्या मनात लोभ नव्हता, अहंकार नव्हता. इतरांनी उपेक्षा केली, पण त्याने प्रेमाने आणि समर्पणाने साधूंची सेवा केली. आपलं पुण्य आपल्या कृतीवर अवलंबून असतं. आपण काय दिलं आणि आपण किती प्रेमानं दिलं ते महत्त्वाचं. ही कथा सांगते की देव केवळ पूजा आरतींमध्ये नसतो, तो आपल्या कृतींमध्ये असतो. आदर, दया आणि निस्वार्थ भाव हेच खरे भक्तिमार्गाचे खांब आहेत. तर प्रेमळ भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये महादेवांचा, श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. राधे राधे.